जेव्हा कृष्ण लहान होते तेव्हा ते गोकुळात आपल्या मित्रांसोबत आणि दादा बलरामसोबत खेळायला जात असत. बाळकृष्ण खूप खोडकर होते, त्यामुळे यशोदा माता नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवून असे. एकदा खेळता खेळता कृष्णाने जमिनीवरची माती तोंडात टाकली. हे पाहून त्यांचे मित्र आणि बलराम ओरडू लागले, कान्हाने माती खाल्ली, कान्हाने माती खाल्ली. हे ऐकून यशोदा माता धावत आली. तिने रागाने कृष्णाचा हात धरला आणि विचारले, कान्हा, तू माती खाल्ली आहेस का? कान्हाने निष्पापपणे मान हलवली आणि म्हणाले, नाही मैया, मी माती नाही खाल्ली. हे सगळे खोटे बोलत आहेत. यशोदा मातेचा विश्वास बसला नाही. ती म्हणाली, बर, जर तू माती खाल्ली नसेल तर तुझे तोंड उघडून दाखव. कृष्णाने हळूच आपले लहानसे तोंड उघडले. यशोदा माता आत काय असेल हे पाहण्यासाठी वाकली, पण तिला तिथे माती दिसली नाही. त्याऐवजी तिला जे दिसले ते पाहून ती थक्क झाली. तिला दिसले विश्वरूप दर्शन. कृष्णाच्या लहानशा मुखात यशोदा मातेला संपूर्ण ब्रह्मांड दिसले. तिला तिथे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, पर्वत, नद्या, समुद्र आणि संपूर्ण पृथ्वी दिसू लागली. तिला स्वतः गोकुळ आणि त्या गोकुळात कृष्णाचे तोंड उघडून पाहणारी स्वतः यशोदासुद्धा दिसली. हे दृश्य पाहून यशोदा माता चक्रावून गेली. तिला जाणीव झाली की तिचा हा लहानगा कान्हा कुणी साधारण बालक नसून प्रत्यक्ष परमेश्वर आहे. पण त्याच क्षणी भगवंताने आपली माया पसरवली आणि यशोदा माता ते सर्व विसरून गेली. तिला पुन्हा तो आपला लाडका छोटा मुलगा वाटू लागला आणि तिने त्याला प्रेमाने कुशीत घेतले. या गोष्टीचा अर्थ असा आहे की देव प्रत्येक कणात वास करतो. जरी ते लहान मुलाच्या रूपात आपल्यासमोर असले तरी त्यांच्यामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे. तसेच आईचे प्रेम इतके महान असते की ईश्वराचे ऐश्वर्य पाहूनही ती त्याला आपला मुलगा म्हणूनच प्रेम करते.